उलट हित नाही माणसाचं आयुष्य चाललं 10 खेळण्यात गमविले 20 लग्न लागले 30 वेल वाढला शेवटी अधोगतीला गेला 40 ऐसे तैसे पशु परी कष्ट करीत असे 50 उतरते कळा शेवटी अधोगतीला गेला 60 बुद्धी हरपली 60 माणसाची बुद्धी काम करत नाही बाई म्हणते तुम्हाला काही समजत नाही जिच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आ बैठ मेरे पास तुझे देखता रहू लग्न झालं सगळं फिरून आला पण 60 वर्षाचा झाला तर तीच पत्नी म्हणते तुम्हाला काही समजत नाही व माणूस म्हटला मला कधी समजेल बाई म्हणे तुम्हाला पहिले बी समजलं नाही आता बी समजत नाही तो म्हणे खरंच आहे मला पहिले समजलं नाही तू एवढी खतरनाक निघशील ज्वालामुखी काही लोक आता जे जखड झाले त्याला विचारा ना म्हणा बाबा कसं काय तुमचं अरे भाऊ लग्न नाही केलं असतं तर बरं झालं असतं रे बापा हो जी पत्नी महाराज म्हणतात जिच्या सोबत संसार थाटला ती पत्नी सुद्धा म्हणते 60 बुद्धी हरपले 70 मध्ये दृष्टी खुंटली 70 मध्ये दृष्टी काम करत नाही माणसाची म्हाताऱ्यानं दरवाजा दिला सोडून भीतीले मारली टक्कर आजी म्हणे तुम्हाला काही समजते व दिसते व तुम्हाला दिशेना सुशे भीतायला मारता टक्कर तो दरवाजा आहे तिकडे काय खाक 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 तेव्हा म्हातारा अडी काय म्हणे चांदीचा कलदार टाकते जाय ना म्हणे भागवत ऐक म्हातारा म्हणे मला ऐकू येत नाही ना बाई म्हणे ते कसं ऐकू येते म्हणे तुम्हाला रतन खात्री सट्टा मट्टा भागवत ऐकू येत नाही म्हणते ऐकू येत नाही 70 मध्ये दृष्टी खुंटली 80 खाटीसी चिटकला शेवटी अधोगतीला गेला 90 म्हणे भगवंता तुला कुठे पाहू रे आता 90 म्हणतोय देवात परमार्थ करा वाटते परमार्थ करा वाटते देवाचं नाव घ्या वाटते 90 म्हणे भगवंता तुला कुठे पाहू रे आता देव म्हटला गड्या ज्या वेळेला परमार्थ करायचं वय होतं त्यावेळेला परमार्थ केला नाही परमार्थाची मजा तारुण्यामध्ये आता मी तरुण आहे आता आम्ही फिरत असतो महाराष्ट्रभर फिरत असतो तर आम्हाला बघितल्यानंतर चांगल्या चांगल्या लोकांना आनंद होतो महाराज किती लवकर मिळालं तुम्हाला आम्ही पण कीर्तनकार झालो असतो म्हटलं तुम्ही अडी जाम व्हा तुम्हाला अडी जंग लागला लय देवाचं नाव घ्या वाटते पण घेता येत नाही देवाचं नाव मग देवाला विनंती करतो प्रभू 90 म्हणे भगवंता तुला कुठे पाहू रे आता 100 बुड्डा हरपला शेवटी अधोगतीला गेला बुड्डा हरपूनच गेला मग बमल्याला सुरुवात झाली मग आजी म्हणे बापा देव बापा बुड्याचं तिकीट भेटलं तुले बुड्याचं पत्र सापडलं मायापत्र कुठे हरपलं देव म्हणे आजी ते पत्र बाकी आहे व माय काही नको करू अजून काही नको करू भजन नाही केलं काय केलं राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी म्हणावं क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया रे क्या किया
तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। काय केली या जन्मामध्ये येऊन मानव देह मिळाला पण देवाचं नाव नाही घेतलं, भागवत कथा नाही ऐकली, संत आपल्या दारून गेली त्याची निंदा केली। महाराज तुझ्या जन्मामध्ये तू हित नाही केलं, अरे व्यसनाच्या अधीन गेला, देवाचं अमृतासारखं नाव आहे रे राजा, हे माझ्या दादा, अरे देवाचं अमृतासारखं नाव आहे, तू घेतलं नाही, अमृत सोडून दिलं, जिला कोणी पित नाही ती पिलं। अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे। अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे। भगवंताचं नाव घेतलं निगड्या, तारुण्यावस्था होती तुझी, पोटावरती मूश नव्हती तरी पण दारू प्याला, मदिरा प्याला। अरे ज्या बापानं तुझ्या खांद्यावरती जाव राजा, अरे ज्या बापाने तुझ्या खांद्यावरती जावं, त्या बापाच्या खांद्यावरती आज तरुण मुलगा बाप स्मशान भूमीमध्ये निवून येतो, त्या बापाला किती दुःख असेल रे देवा। हे माझ्या बाळा, हे माझ्या राजा, हे माझ्या तरुणा, ऐक, भगवंताचं नाम गोड आहे, तरुण अवस्थेमध्ये परमार्थ माणसानं करावं, सांगण्यासाठी भरपूर आहे। भजन है अमृत रस का प्याला, शाम सवेरे पीना, उसको पीकर सारा जीवन मस्ती में तू जीना, मस्ती में तू जीना, भजन बिना चैन ना वीरा। म्हणून भजन माणसानं तरुण अवस्थेमध्ये करावं।
भजन कर भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा है। बुढ़ापे में तुम लूले हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे। बुढ़ापे में तुम आधे हो जाओगे, भजन बुढ़ापे में तुम बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे। लुले हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे। मग म्हणील बाप, मग म्हणील दादा, देवा भजन करावं असं वाटते, पण आता भजन करता येत नाही। म्हणून अंत काळाच्या वेळेला नारायण 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 म्हणण्याचा अधिकार, नारायण नारायण म्हणण्याचा लाभ अजामिळाला झाला। अंत काळ जवळ आला, देवानं त्याच्यासाठी विमान पाठविलं। नारायण नारायण म्हटलं तर देवाने विमान पाठवलं। विमानामध्ये बसून अजामिळाचा उद्धार दिला करून देव लोकाला भगवान परमात्मा घेऊन गेले। एवढा मोठा पापी अजामिळ, पण तोही भगवंताच्या नामामुळे त्याचा उद्धार झाला। नामे तारीला अजामिळ, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा। फोडी पास्यानाला पाना, फोडी पाषाणाला पाना। नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा। अजामिळाचा उद्धार झाला। अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, भक्तावरती प्रेम आहे। सुखदेव भगवान राजा परिचितीला सांगतात, अरे बाबा, मत्स्य अवतार बघितला भगवान परमात्म्याचा, अनेक अवतार बघितले भगवान परमात्म्याचा, कुर्म अवतार बघितला, मोहिनी अवतार बघितला, अनेक अवतार भगवान परमात्म्याचे आहे। भगवान परमात्म्याची श्रीमद भागवत कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा 7वा अवतार बघितल्याशिवाय दाखवता येत नाही। म्हणून सूर्यवंशाची कथा सांगितली। सूर्यवंशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी एक वचनी असा प्रभूचा जन्म सूर्यवंशामध्ये आहे। ज्या सूर्यवंशाची वंशवळी सांगितली, ज्या सूर्यवंशामध्ये खटबांग रायासारखा राजासारखा, खटबांगासारखा राजा झाला, दिलीप राजासारखा राजा झाला, अंशुमानासारखा राजा झाला। अश्वमेध यज्ञ करण्यासाठी ज्या वेळेला बाबा तो घोडा कपिल मुनीच्या आश्रमामध्ये आहे, सगराचे मुलं गेले, साधूचा अपमान केला। अपमान केल्यानंतर ती थट्टा सहन झाली नाही, सगर पुत्रांची राग झाली। त्यांच्याच कुळामध्ये दिलीप राजा जन्माला आला। दिलीपाने म्हणावं, माझ्या पूर्वजांचा मी उद्धार करेल। स्वर्गातून गंगा आणायची आहे म्हटले, मी आणेल। स्वर्गामधून गंगा आणण्याचा उद्देश घेतला, तप केलं, सामर्थ्य केलं। दिलीप राजाचं आयुष्य निघून गेलं। दिलीप राजाचं आयुष्य निघून गेले दादा। आणि खटवांग राया तसेच भगीरथ राजा, त्यांच्याच कुळामध्ये भगीरथ राजा झाला। त्याने सुद्धा तप साधना केली आणि स्वर्गातून गंगा आणली। गंगेचा योग, गंगेचा वेग एवढा मोठा होता की ती जर कधी हिमालयाला आदळली तर या जगाचा भंग करून टाकेल, जगाचा नाश करून टाकेल। म्हणून पुन्हा त्या भगवान भोलेनाथाला विनंती केली, ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा नाम। भोले बाबांना विनंती केली। ते देव महादेव घोडे दैवत आहे। कैलासेचा राणा,
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज असा भोलेनाथजी. भोलेनाथजीने ते गंगेचा वेग आपल्या जटेमध्ये धारण घेतला करून गंगेला स्थान दिलं जटांमध्ये. दीर्घ भाऊचा पुत्र रघु, रघुवंशाने अजाचा पुत्र राजा दशरथ अशी वंशवडी आहे. आणि ज्या वेळेला ती गंगा भगीरथ राजांना आपल्या पाठीमागे, भगीरथ राजा पुढे पडतोय, मागे गंगा येते आणि कपिल मुनीच्या आश्रमामध्ये आपल्या पूर्वजांची राग झालेली त्या राखेपर्यंत ती गंगा आली आणि पूर्वजांचा उद्धार झाली. त्या गंगेने पूर्वजांचा उद्धार केला अशी गोड कथा दशरथ राजाच्या पोटी जो प्रभू रामचंद्र जे अवताराला येतो, दशरथ जी अज राजाचा पुत्र आहे दशरथ राजा. आणि त्या दशरथांना अयोध्येचा राजा आहे, सगळं वैभव आहे, प्रतिष्ठा आहे, पण पोटी संतती नाही. 3 राण्या आहे, 3 राण्या आहे. सुमित्रा माई, कौसल्या माई आणि कैकेयी अशा 3 राण्या राजा दशरथाला आहे, पण पोटी संतती नाही. एक दिवस राधे राधे खरोखरच सरांचे फार छंद आहे भगवंताच्या नामाचा. काही गरज नाही, देवाचं नाव बजेट म्हणजे 1 लाख रुपये महिना आहे. प्रोफेसर आहे इंजिनियर कॉलेजवरती, पण तरी पण भगवंताचं नाम घेताना कुठली भय नाही, लाज नाही, शंका नाही. एवढ्या मन मोकळ्यापणानं भगवंताच्या नामामध्ये आनंद घेताय, त्यालाच भक्त म्हटलंय, त्यालाच भक्त म्हटलंय. राधा आणि कृष्ण वेगळा नाही म्हटलं ना, राधा आणि कृष्ण वेगळा नाही. आजही गोकुळामध्ये जा, वृंदावनमध्ये जा, अनेक स्त्रिया आहे ज्यांनी घरदार सोडून दिलं. तुम्ही प्रेमानंदजी महाराज बघितले असतील. प्रेमानंदजी महाराज वृंदावनमध्ये जे सकाळच्या 2 वाजल्यापासून त्यांची फार मोठी प्रदक्षिणा रॅली निघते. ज्या महात्म्याला 2 किडन्या नाही, 16 वर्षापासून 2 किडन्या नाही, अनेक लोक द्यायला तैयार आहे. म्हटले महात्मा जी हम हमारी किडनी आपको प्रदान करते, लेकिन आप सलामत रहे. त्या महात्म्याच्या मुखातून शब्द आहे, मी तुमची किडनी घेऊन काय तुम्हाला संकटात टाकायचं. अरे माझ्या बंद पडलेल्या किडन्या म्हणजे या 2 किडन्या कोण आहे तुम्हाला माहित आहे. डावीकडची किडनी आहे ती राधा आहे, डाव्या साईडकडची किडनी आहे ती राधा आहे, उजव्या साईडकडून जी किडनी आहे ती कृष्ण. आज किती वय मर्यादा आहे त्यांची, वय किती आहे तरीही टवटवीत प्रफुल्लित चेहरा दिसतो, तेजस्वी चेहरा दिसतो. एवढं नामाचं सामर्थ्य आहे, एवढं राधे नामाचं सामर्थ्य आहे, कृष्ण नामाचं सामर्थ्य आहे. रोज सकाळी लोक रांगेमध्ये उभे राहतात त्यांचं दर्शन करण्यासाठी, त्या महात्म्याला बघण्यासाठी. एवढं दिव्य तेज त्या महात्म्याच्या चेहऱ्यावरती आहे, जे रात्रंदिवस फक्त विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेदली परमानंदावो नंदावो नंदा, पवा गोगडी घेऊन पायी. श्याम श्याम रटत राधा, आप ही श्याम ही फिर पुछत अपने सखियन को राधा कहा गया.
प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। सासों की माला पे सिमरू में टिकाना, अपनी मन की मैं जानूं और उनके मन की राह। सासों की माला पे सिमरू में टिकाना, याला भक्ती म्हणतात। नाचावं देवाच्या चिंतनाने, लोक नाचत नाही। काही काही म्हणा पावली टाका तो तटल्या तरी झालते। बाबा सरळ पाय उचला ना, बाबा म्हणते मले उचल्याले करतो पण इनबाई पुढेच बसेल आहे ना। इन याला इन, ते इनबाईले म्हणा मावशी टाळी वाजवा ना, ते मावशी म्हणते युवा येलाय, युवा तर इन मधीच चाललं। इथली लाज ना पाहिजे परमार्थात। एका मावशीला म्हटलं मावशी टाळी वाजवा, म्हणा ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। आजी टाळी वाजवे, पण आजीनं पदर घेतला असा झाकून, खाली पाहिलं आजीनं आणि खालून टाळ्या वाजवे। आजी लाजू 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 लाजू। दुसऱ्या आजीने विचारलं, म्हटलं आजी तू, अगं म्हणे बाई तुम्ही काय एवढ्या लाजू लाजू टाळ्या वाजवता? व म्हणे पप्प्याचा बाप मंडपातच आहे ना बशे, त्याचंच तर नाव आहे ज्ञानदेव। आणि त्याला जर मी दिसली घरी गेल्यावर का लहान धुणं होईन का माय? हो म्हणे माय तू या ज्ञानदेव कुठे, हा ज्ञानदेव कुठे? लाजत लाजत टाळ्या वाजवतात, त्याचा काही संबंध नाही। लाज नाही पाहिजे, मान ना पाहिजे। मान तर एवढा आहे लोकांना। एकादशीचा दिवस होता, मुक्ताबाईले 2 इनाईची भेट झाली मावशी। इना एक मुलीची माय होती, एक मुलाची माय होती। ती बाई म्हटली म्हणे बाई 2 वर्ष झाले म्हणे तुमची माझी भेट नाही, चला म्हणे आजचा एकादशी आहे, चला म्हणे केळं खाऊ। केळं घेतले डझन। बाई होती 1.5 क्विंटलची, पोराची माय, तिनं 1.5 क्विंटलची बाई 1 डझन केळं इकडच्या साईड कडून बसून गेले। ते म्हणे बाई बजेट जमला नाही म्हणे, अजून किंवा म्हणे दराबा कोण बसला। पण केळं जे खाल्ले होते ना पुढे गेले आणि ते फत्र रोडवर टाकून दिले, साईडले टाका, ते फत्र रोडवर टाकून दिले। पुढे गेल्या, पुढे दराबा खाल्ला। बाई म्हणे बजेट बसला म्हणे, आता चांगलाच बसला। मग डबल रिटर्न झाल्या। ज्या रस्त्याने केळाचे पत्र फेकले होते त्याच पत्रावर पाय पडला, धबालची खाली पडली। भद्रा मारुती सारखीच पडली। पण ती तर पडलीच पोराची माय, पण पोरगीच्या मायचाही हात पकडला, तिली खाली पाडले, दोघी खाली पडले। जशा पडल्या ती बाई म्हणे माय तुम्ही उठा ना लवकर। ते म्हणे हा मी कशी काय उठवा, मी कशी काय उठू? म्हणे तुमचा मान मोठा आहे म्हणे, तुमचा मान मोठा आहे म्हणे, तुम्ही पोराची माय, तुम्ही उठा ना। ते म्हणे माय म्हणे मी पोराची माय जरी असली पण तुम्ही वयानं तुम्ही मायापेक्षा मोठ्या, तुम्ही उठा ना। ते म्हणे बाई म्हणे असं कसं करताव, तुम्ही मोठी आहे म्हणे, तुम्ही उठा। ते म्हणे तुमचा मान मोठा, तुम्ही उठा। ते म्हणे तुमचा मान मोठा म्हणे, तुम्ही उठा। तेवढ्यात आला मागून टरक, तो टरक आला, तो टरकावाला म्हणे दोघी उठा नाही तर होसान लंब्या। अवघड आहे। मान मान त्याला म्हणतात मान। लाज भय ना पाहिजे माणसाला। डायरेक्ट बोलून जायचं माणसानं, कोणाला भ्यायचं नाही। माणूस हा स्वतंत्र आहे, कोणाला दचक्याचं नाही जीवनामध्ये। फक्त वाईट नका बोला, वाईट नका बोला, नाही तर ना आपल्यापेक्षा मोठा याच्याशी कसं बोलावं? हा डिवाइस पी आहे म्हणजे याच्याशी कसं काय बोला? भय जीवनामध्ये भय ना पाहिजे, फक्त चांगलं बोला। बोलायचं असेल तर कसं बोला? साचा आणि मवाड मी तुले आणि बसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, कोणी तुम्हाला काही म्हणू शकत नाही। फक्त चांगलं बोला। तुम्ही जर एखाद्या डिवाइसपीच्या जोड जर कधी गेले तर तुम्ही जर त्याला अपशब्द बोलला तर तुम्हाला जेलात टाकल्याशिवाय राहणार नाही। म्हणून चांगलं बोलायचं शिका, भय नका, लाज ना पाहिजे। मीराबाई नाचली पायात घुंगर बांधले, पायात घुंगर बांधले। जनाबाई नाचते देवाच्या
देवाच्या रवळामध्ये जनाबाई नाचते, देवाला आवाज देते, सुंदर माझे जाते गा फिरते बहुता गे, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला. जनाबाईनं आवाज दिला देवाला, देव येऊन जातोय. जनाबाईला जात दडू लागलं, रे माझ्या विश्वाच्या मालकानं जात. काय जनाबाईचं जात होतं का? आज जात गेलं कोकडे, मिक्सर आलं मिक्सर. बाईले तेवढा भरोसा नाही. का बा कुठे आहे म्हणे, घरी आहे. बाई ड्युटीवर होती. बाईनं सांगितलं होतं, मी ज्या ज्या वेळेला म्हणे ना तुम्हाला की कुठे आहे तुम्ही, तर सांगायचं घरीच, घरीच राहायचं, घर सोडून जायचं नाही. बाईले विश्वास नव्हता, पण तो म्हणे तुला विश्वास नसेल ना, मी मिक्सर वाजवून दाखवते ना आपल्या घरातलं मिक्सर. बाईनं ऑफिसमधून फोन लावला, यानं मिक्सर घेतलं बॅग पाठीले आणि चालला गेला चौपाटीवर. चौपाटीवर बाईचा फोन आला, म्हणे का हो कुठे आहे ना? तो म्हणे मी घरीच आहे. दाखवा बरं म्हणे मिक्सरचा आवाज. दाखवायला हा महाराज म्हणता मिक्सरही चाललं गेलं, पण जात होतं जनाबाईचं. ऐका किती जातं गोळा, टाइमपास करत नाही, माझ्याजवळ वेळही नाही. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याची दाणे, दाणे मोत्याचे दाणे, जाते करसी तू विश्वाचे, पीठ दडसी तू दैवाचे. जात्याच्या जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, दाणे मोत्याचे दाणे. विश्वाचे तू करसी जाते, पीठ दडसी तू दैवाचे. प्रत्येकाच विश्वाचं जात केलं देवान, केलं ना ओ दादा? बोलता का नाही तुम्ही? हा एकादशी आहे का? कशाचं जात केलं? विश्वाचं जात केलं जगाच्या मालकानं. विश्वाची तू करसी जाते, पीठ दडसी तू दैवाचे. प्रत्येकाच्या दैवाचं जात दडलं रे देवा. प्रत्येकाचं दैव वेगळं आहे, प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. कोणी गरीब आहे, कोणी राजा आहे, कोणी बस स्टँडवर झोपेला आहे, कोणी बंगल्यात आहे. महाराज म्हणता हे प्रत्येकाचं दैव आहे, प्रत्येकाचं दैव आहे. घटाघटाची रूप आगडी, प्रत्येकाचे दैव वेगळे. कोणामुखी पडते लोणी, कोणामुखी पडते लोणी, कोणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देसी, मातीला का विठ्ठला, तू वेडा कुंभार. असा जगाचा मालक आहे. चला जाऊ द्या. भगवंतानं जात दडलं, जनाबाईचं जात जनाबाईनं बोलवलं होतं. आपण सुद्धा जनाबाई सारखं बोलवू शकाल का? महाराज म्हणता हो, तशी भक्ती पाहिजे, तशी श्रद्धा पाहिजे. जनाबाईचं भजन होतं, मीराबाई नाचली. हरी नाचुगी 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 नाचुगी, नाचुगी 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 नाचुगी, हरी गुण गावत नाचुगी, हरी गुण गावत नाचुगी. ओ नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी.
ज्ञान की गठड़ी बांध कर, ज्ञान ज्ञान की गठरी बांध कर, ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर, ज्ञान ज्ञान की गठरी बांध कर, हरियारा संग लागूंगी, हरिहरा संग लागूंगी, हरियारा संग लागूंगी, हरिहरा संग लागूंगी, नाचूंगी नाचूंगी हो नाचूंगी नाचूंगी, ओ नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि बोल। वाह वाह। मेरा कहे प्रभु गिरधर नागर, वो मेरा कहे प्रभु गिरधर नागर, मेरा कहे प्रभु गिरधर नागर, मेरा कहे प्रभु गिरधर, आ सदा प्रेम रस चाखूंगी, सदा प्रेम रस चाखूंगी, सदा प्रेम रस चाखूंगी, सदा प्रेम रस चाखूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, आवाज, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि बोल। हरि बोल। श्री राधे 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 राधे।
गोपाल कृष्ण भगवान की वा वा वा. ज्यांनी पावल्या टाकल्या असतील त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. वा वा. धन्य जगी तोचे करी रंगिणाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. कीर्तनात नसलं म्हणजे अंग हरिरूप होते. कीर्तनामध्ये अंग हे अंग राहत नाही, देव रूप होऊन चाललं जाते दादा. म्हणून कीर्तनात नाचत चला. पण आज कसं झालंय, आज कीर्तनात कोणी नाचत? बोला बोला बोला. कीर्तनात कोणी नाचत नाही. पण डीजे पुढे नाचल्याशिवाय राहत डीजेत नाचल्याशिवाय राहत नाही. त्या डीजे वाल्याले म्हणते भाऊ गाणं लाव, मला आमदार झाल्यासारखं वाटते. तो म्हणते मला ते गाणं येत नाही. म्हणते मग कोणतं गाणं येते? म्हणजे आला बाबूराव आता. हो, तिच्यात चाललं सगळं. महाराज म्हणतात तिथं नाचू नका, इथं नाचा. इथं नाचले तर तुमचं अंग हरिरूप होईल. काही काही लोक इथं नाचत नाही, घरी गेल्यावर नाचतात. एकटे एकटे घरामध्ये एकटाच नाचत बसला. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. लोक म्हणत घरातले हा खरकला गळ्या आता, याला घेऊन जा केडकर साहेबाकडे. जो कीर्तनात नसला तो देव झाला. भोलेनाथाच्या लग्नामध्ये भूत वेताळ नाचले होते. कोणाच्या लग्नात? कोणाच्या? भोलेनाथाच्या लग्नात भूत वेताळ नाचले होते. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भोलेनाथाच्या लग्नात भूत नाचले. आजकालच्या नरदेवाच्या लग्नात चुडेल ने नाचता. कळलं असेल त्याला धन्यवाद, ज्याला कळलं नसेल त्यानं समाप्तीच्या दिवशी मस्त महाप्रसाद आले. म्हणून नाचाव कुठं? कीर्तनामध्ये नाचा. प्रोफेसर साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आमच्या दादांसाठी वा. याला म्हणतात भगवंताची लगन लागणे. देव आणि भक्त वेगळा नाही. म्हणून जनाबाईनं सुद्धा भगवंताचं चिंतन केलं. देवाला बोलवलं देवाला. आपण हाताने टाळी नाही वाजवू शकत. एकदा जोरात बोला. सर मी पुढे म्हणेल, मागच्या मागे महिला मंडळीने म्हणावं. महिला मंडळीने जोरात आवाज काढा. एकादशी आजची काळा आवाज. पहिली माझी ओवी ग पांडुरंगाला वाईन. हा भांडणात असा आवाज येते का बाहेर? जोरात आवाज येते. बचत गट आहे हा. इकडचा बचत गट साहेबाची गाडी आली की तर बचत गट म्हणते ना, चला बाई पटपट उचला बचत गट. फार्म भरा, सट नोटा मोजा खट खट. हो, जरा जोरात आवाज काढा. पहिली माझी ओवी ग पांडुरंगाला वाईन. पांडुरंगाला वाईन ग मग मी माघारी येईन. दुसरी माझी ओवी ग मुक्ताबाईला वाईन. तिसरी माझी ओवी ग गजानन बाबाला वाईन. पतीच्या डोक्यावर दळण ठेवीन. म्हणणार नाही. कोटी कोटी धन्यवाद. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन के खान. महिला मंडळीमुळे या भागवत मंडपाला शोभा आहे. मावशी शोभा आहे. महिला मंडळीसाठी जरा जोरात टाळी वाजवा. संख्या कोणाची जास्त आहे? महिला मंडळ. हा, लोक महिला पुरुष मंडळापेक्षा महिला मंडळाची संख्या जास्त आहे. माणसं कुठं जायला आहे मला माहित नाही. काय रोई हकाल्याला जायला आहे की उस काट्याला जायला आहे? हो, महिला मंडळचा कुठेही एक नंबर. कुठेही जा. कंडक्टर महिला, शिक्षक महिला, इंजिनियर महिला. राष्ट्रपती कोण झाल्या?
महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महिला कुठेही जा प्रथम क्रमांक महिलेचा आहे। एसटी कंडक्टर महिला आहे, प्रथम क्रमांक महिलेचा आहे। कीर्तनात भागवतामध्ये गर्दी जास्त महिलांची, एक नंबर महिलांचा कुठेही भांडणामध्ये एक नंबर असं मी म्हणत नाही, पण खरोखर कोटी कोटी धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे। महाराज म्हणतात नारी ही सामान्य नाही, म्हणून जनाबाईने देवाला बोलवलं, आपण सुद्धा देवाला बोलवू। साधू संतांनी मीराबाई नाचली, देवाला बोलवलं, देवाला यावं लागलं। सुखदेव भगवान सांगतात देव कुण्या वेळेला येतो रे राजा, ज्या वेळेला पाप वाटते त्यावेळेला भगवान अवतार घेतो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत। राजा दशरथाला 3 राण्या पण मूलबाळ नाही, चला मूलबाळ नाही, राजा दशरथ दुखी आहे। वसिष्ठ मुनी आपल्या पत्नीला घेऊन सोबत आले, सोबत लहानसं बाळ आहे, बाळ रडायला लागलं, रडते रडता रडता राजा दशरथ म्हणतोय गुरुदेव तुमचा बाळ एवढा का रडतोय? राजा तुला माहित नाही रे, कौशल्या माहितीने त्याला शांत बसवण्याचा प्रयत्न केला पण शांत झाला नाही। सुमित्रा मातेनं वसिष्ठांचा मुलगा शांत करण्याचा प्रयत्न केला पण शांत झाला नाही। वसिष्ठांना राजा दशरथ म्हणतो प्रभू गुरुदेव तुमचा मुलगा एवढा का रडतो? राजा तुला काय माहित रे, माझा मुलगा रडू 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 मला प्रश्न करतोय पप्पा बाबा दशरथ आपका शिष्य है, दशरथ आपका शिष्य है, आप उनके गुरु है, तुम्हारा शिष्य का घराना है, लेकिन आगे मुझे गुरु कौन कहलाएगा? तुम्हारा शिष्य दशरथ है लेकिन मेरा शिष्य तो अभी तक इस दुनिया में नहीं आया, पिताश्री मुझे गुरुदेव कौन कहलाएगा? बाण बरोबर ठिकाणावरती लागतो, रडू रडू माझा बाळ विचारतोय माझा शिष्य केव्हा येईल? राजा दशरथ रडायला लागला गुरुदेवाच्या जवळ, प्रभू लय दिवस झाले, भरपूर काळ झाला पण मूल संतती नाही, पोटी संतती नाही, गुरुदेव काय करू सांगा? वसिष्ठाने सांगितलं राजा तू पुत्र कामिष्टी यज्ञ कर, पुत्र कामिष्टी यज्ञ कर, पुत्र कामिष्टी यज्ञ करण्यासाठी तुला तत्पूर्वी 3 श्वापद मारावे लागतील। किती? 3 श्वापद मारावे लागतील। आशीर्वाद दिला। सकाळी उठलाय राजा दशरथ, राजा दशरथ उठलाय सकाळी, धनुष्य हातामध्ये घेतला, घोड्यावरती सुवार झाला, अरण्याच्या दिशेने निघून गेला दशरथ राजा। सरोवराच्या काठावरती वृक्ष, त्या वृक्षावरती जाऊन बसला दशरथ राजा। दाट अरण्याच्या वृक्षामध्ये जाऊन बसला, कोणीतरी या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी, कुणीतरी या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी श्वापद येईल, मी त्याला बाण मारेल या हेतून बसलेला दशरथ राजा। रात्र झाली, रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले, रात्रीचे 12 वाजले आणि त्या दिशेनं आंधळ्या मायबापाचा मुलगा आपल्या मायबापाला कावळमध्ये घेऊन काशी यात्रेला निघालेला आहे। त्याचं नाव श्रावण आहे, त्याचं नाव श्रावण आहे। श्रावणाला आई वडील म्हणतात हे माझा राजा आहे, माझा बाळा आहे, हे माझ्या दादा आम्हाला तहान लागली, आम्हाला पाणी आणतो का रे, पाणी आणतो आम्हाला। बाबा मी कधी नाही म्हटलो तुम्हाला, कधी नाही म्हटलं तुम्हाला, माझ्या भाग्यात नाही बाबा माय बापाचं प्रेम, माझ्या माय बापाने मला टक 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 डोळे भरून बाबा, मला डोळे भरून बाबा, पण माझं हे दुर्भाग्य आहे बाबा, तुम्ही मला जन्माला घातलंय, तुम्ही मला जन्माला घातले बाबा, पण जन्माचे आंधळे माझे माय बाप, मी तुमच्या आज्ञेचं पालन करेल बाबा, मी तुमच्या आज्ञेचं पालन करेल बाबा। हे श्रावणा आम्हाला तहान लागली रे माझ्या राजा, आम्हाला पाणी आण।
रात्रीचे 12 वाजले दादांनो. श्रावणासारखा मुलगा ज्यानं माय बापाची सेवा केली, सकळ तीर्थाची धुरी जे कामात आता. माय बाप केवळ कासे तीन न जावे तीर्थास. माय बापाचं महत्व त्या श्रावणाला कळालं. आंधळ्या माय बापाला लहानपणापासून माय बापाची सेवा करतो. कावड लटकवली डांगेल एका झाडाच्या फांदीला कावड लटकवली आणि श्रावण पाण्याच्या दिशेनं चाललाय. श्रावण पाण्याच्या दिशेनं चाललाय. 1 किलोमीटर एवढा अंतर. 1 किलोमीटर पुढे आला. अरण्य, घनदाट अरण्य. सरोवराच्या जवळ गेला. कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं आणि त्या पाण्याचा आवाज, त्या कमंडलूचा आवाज बुडबुड बुडबुड असा आवाज आला. बुडबुड बुडबुड असा आवाज आल्यानंतर राजा दशरथाला कळालं कोणीतरी श्वापद पाणी पिण्यासाठी आलं. कोणीतरी श्वापद पाणी पिण्यासाठी आलं म्हणून सज्ज झाला राजा दशरथ. धनुष्यातून बाण सोडला. बाण सु 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 करत सु आवाज आला. धनुष्यातून बाण सुटला आणि तो बाण जाऊन राजा दशरथाचा बाण जाऊन बाण श्रावणाच्या कडदाला भिडला. दादा श्रावणाच्या कडदाला बाण जाऊन भिडला. खाली कोसळला श्रावण. आई 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 मरतो मी आता. बाबा आवाज केला श्रावणात. ज्या वेळेला कळालं राजा दशरथाला, अरे आपण कोण्या तरी श्वापदाची हत्या नाही केली रे. आपण श्वापदाची हत्या नाही केली. कोण्या तरी निरपराधी बाळाची हत्या केली. मानवाची हत्या केली. राजा दशरथ खाली उतरला. राजा दशरथ दादा खाली उतरला आणि एक 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 पावल टाकत त्या सरोवराच्या जोडाला सगळा अख्खा सरोवर रक्ताने लाल जरद झाला. रक्ताने लाल जरद झालेला सरोवर बघितला. कमंडलूचा हात पाण्यामध्ये. बाण हृदयाला भिडलेला. आंधळे मायबाप 1 किलोमीटर अंतर आत अरण्यामध्ये आहे. अगं आपला श्रावण कुठं गेला असेल का? एवढ्या लांब गेला का ग? माझ्या श्रावणाला पाणी मिळालं असेल का? कुठे आहे ग माझा श्रावण? अजूनही येत नाही. कुठे आहे माझा श्रावण? आई इकडे हा श्रावणा 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 राजा तू आमच्यावरती रागवला करे माझा राजा. आम्ही तुला पुन्हा नाही दाडू रे श्रावणा. ये बाबा इकडे पडलेला श्रावण आहे दादा. तिथं राजा दशरथाला, कोण रे बाबा तू? कोण आहे तुम्ही सांगा अगोदर कोण आहे? तुम्ही सांगा ना अगोदर कोण आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ तुम्ही काय करता इथे बाबा? अरे बाबा तुला जो बाण लागलाय तो मी मारला. तुला जो बाण मारलाय तो मी मारला रे माझा राजा. अयोध्येचा राजा आहे ना तुम्ही. तुम्ही मारला हा बाण मला. राजा
मला माहित होतं रे स्वर्गाचा राजा इंद्राला मदत करण्याची धम्मक तुझ्यामध्ये होती, हिम्मत तुझ्यामध्ये होती, साधू संतांची सेवा करण्याचं सामर्थ्य तुझ्यात होतं राजा. अरे एवढा मोठा पराक्रमी राजा तू आज काय पराक्रम केला रे, आज काय पराक्रम केला राजा. अरे आंधळ्या मायबापाचा आधार स्तंभ नष्ट केला राजा, तू आधार स्तंभ नष्ट केला, आंधळ्या मायबापाचा आधार संपवला राजा. राजा तू काय केलं, माझ्या हृदयाला बाण मारला. माझ्या आंधळे मायबाप आहे रे, माझ्या मायबापाने मला पाण्यासाठी पाठवलं, पाण्यासाठी पाठवले माझ्या मायबापांनी मला, आणि तू बाण मारला राजा. प्राण सोडतोय राजा, मी प्राण सोडतोय, पण मला एक वचन दे. एवढा मोठा अयोध्येचा राजा दशरथ थरथर 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 कापायला लागला. अक्का सरोवर लाल जरद झालेला आहे. निरपराधी माणसाची हत्या करणारा राजा दशरथ लाजिरवाण्यापणाने उभा आहे. मी अपराध केला, मला माफ कोणी करणार नाही, बाळा मला माफ कर. आठवानं दादा ते चित्र तुमच्या डोळ्यापुढे आणा. एक कोवड्या अंतकरणाचं, कोवड्या मनाचं बाळ, कोवड्या मनाचं बाळ आंधळ्या मायबापाचं पोरग खाली पडलेलं आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे. एक बाण काळजाला भिडलेला आहे. राजा दशरथ तिथे उभा आहे, तिथे उभा आहे राजा दशरथ. त्या राजा दशरथाला ते बाळ म्हणतो, हे राजा मी तुला माफ करतो, पण माझी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. माझे जन्माचे मायबाप आंधळे आहेत, त्याला पाणी घेऊन जा रे, जा, त्यांची इच्छा पूर्ण कर. राजा भरताने, राजा दशरथाने त्याचा शब्द पाडला, वचन दिलं, वचन दिलं. हातातलं कमंडलू घेतले, श्रावणाचे हातचं कमंडलू घेतलंय. श्रावणाने प्राण दिला दादा सोडून, प्राण दिला सोडून, प्राण दिला सोडून. पूर्वी कविता होती, शराला तू दावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. ही आई गे दीर्घ पोडोनी हाक, तू पडला जाऊनी शराला तो धावूनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. श्रावणानं प्राण दिला सोडून. राजा दशरथानं कमंडलू घेतला, हातामध्ये पाणी घेतलंय, आणि राजा दशरथ त्या वाटेने जातो. श्रावणाची आई बाप हाका मारतात, श्रावणा श्रावणा श्रावणा, हे श्रावणा श्रावणा. कुठे गेला माझा दादा, मी रडते ढाई ढाई. येणार दादा मला झोप येत नाही, तळहाताचा पाडणा केला, नेत्रदीपाचा दिवा लाविला. वासराला पाहुण जसे उभी राई गाई, येणार दादा मला झोप येत नाही. श्रावणाच्या मायबापाने आवाज देता, श्रावणा श्रावणा. ज्या वेळेला राजा दशरथ पुढे येऊन उभा राहिला, घ्या पाडी, कोण आहे
माझा श्रावण नाही आला बाबा, तुमचा श्रावण माझ्याच्यानं मारला गेला बाबा, माफ करा बाबा मला. अरे कोण आहे तू सांग? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. तू माझ्या मुलाला मारलं. काय अपराध केला होता रे राजा माझ्या? काय अपराध केला होता? काय केलं असेल माझ्या बाळाला? काय केलं रे माझ्या बाळानं? माझं पोरग कोणाचा गुन्हा करू शकत नाही. आरोप माझ्या मुलावरती, गुन्हेगार माझा मुलगा नाही. सांगणार आहे माझ्या मुलाला का मारला? आई बाबा अगोदर पाणी प्या. राजा फेकून दे तुझं पाणी. नाही पिणार, नाही पिणार, फेक तुझं पाणी. कमंडलो पुढे न्यावं. राजा दशरथाने श्रावणाच्या बापाच्या पुढे कमंडलो नेलं. एका झटक्यामध्ये कमंडलो बाजूला फेकून. अरे आज आम्ही जसं पुत्र योग आणि मरण, आज जसं राजा आम्ही पुत्र 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 करता करता आज मरण पावतो. तुला सुद्धा आज आमचा मुलगा आमच्या तोंडामध्ये पाणी टाकायला नाही आला ना राजा, आम्ही तुला शाप देतो. आज आम्ही पुत्र योगाने मरण पावतो. तुला सुद्धा पुत्र योगाने मरण पत्करावं लागेल. तुला सुद्धा पुत्र 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 करावं लागेल. पण अंत काळाच्या वेळेला एकही मुलगा तुझ्या मुखामध्ये पाणी टाकायला येणार, पाणी टाकायला कोणी येणार नाही. हा शाप दिला, शाप दिला दादा. राजा दशरथाला दुःख वाटलं. तिन्ही लोकांचा अंत, तिन्ही लोकांच्या देहाला अग्नी लावले, अग्नी संस्कार दिला, अंत्यविधी झाला. राजा दशरथ दुःखी अंतकरणाने घरी आला. आपल्या हातून अपराध घडला, पण एका गोष्टीचा मनामध्ये येत होतं की श्रावणाच्या मायबापाने आपल्याला मरता मरता शाप दिला की राजा तुला पुत्र होईल आणि तुला सुद्धा पुत्र पुत्र करता करता मरावं लागेल. पुन्हा पुत्र कामिष्ठी यज्ञ करण्यासाठी राजा गेला आणि 3 श्वापद मारले आणि यज्ञ सफल झाला. यज्ञ भगवान प्रगट झाले. बोला यज्ञ भगवान नारायण की जय. यज्ञ नारायण प्रगट झाले आणि यज्ञ नारायणाने त्यांच्या हातामध्ये पायस पदार्थ दिला, प्रसाद दिला. त्याचे 3 भाग केले. एक भाग कौशल्याला दिला, एक भाग सुमित्रेला दिला, एक भाग कैकेयीला दिला. कैकेयीने विलंब केला म्हणून पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र म्हणजे तेच मारुती राय. अंजनी मातेच्या पोटी, कौशल्य मातेच्या पोटी प्रभू रामचंद्रजीचा जन्म. सुमित्रा माता, ती माता. आणि असं अयोध्येमधलं वर्णन सांगितलंय. महाराज म्हणता अयोध्येमध्ये भगवान परमात्माने अनेक कार्य केले, अनेक केले. झाले रामराज्य काय उनियामासी, धरणी धरी पिके गाई उडल्यामसी. राम वेडोवेडा आम्ही गावोवी, बैसता उठिता कांडिता गे. राम वेडोवेडा आम्ही गावोवी. रामाच्या अवतारामध्ये काय होतं दादा? राम के अवतार में फल फलाहार. जसं आमच्या साहेबांनी आणले फळ नाही का, एकादशीचं व्रत आहे, साहेबांनी फळं सुद्धा या ठिकाणी फळं देण्याची सेवा केली, फळ देण्याची सेवा केली. काहीतरी सत्कर्म करण्याचा निर्णय दादांनी घेतला. म्हणून राम के अवतार में फल फलाहार, कृष्ण के अवतार में घी. राम के अवतार में फल फलाहार, कृष्ण के अवतार में घी. अब कलयुग में गरम गरम चाय फूक फूक कर पी. कलयुगात नुसता गरम चाय. लोक आम्हाला म्हणतात बाबा चाला ना चहा घ्यायला. एकच नाही जावंच लागते. म्हणतात ना साधूला सुपारीच्या खांडाले चहाच्या घोटाले नाही म्हणू नाही. सुपारीचं खाड आणि चहाचा घोट ज्याला नाही म्हटलं तो साधू नाही. काही काही लोकांची फार मोठी इच्छा असते. एक मावशी तर म्हणे बाबा एवढ्या दिवसातून आले म्हणे, कीर्तनासाठी गेलो, कीर्तन झालं ना आजी म्हणे महाराज आता सकाळी नाश्ता करा मग जा. तुमच्यासाठी म्हणे 8 दिवस झाले म्हणे एकच विचार करू राहिले म्हणे विक्रम महाराज येणाला, विक्रम महाराजांना म्हणे नाश्ता केल्याशिवाय जाऊ देणार. एक पदार्थ बनवून राहिली म्हणे 8 दिवसापासून त्या पदार्थाच्या नादामध्ये आहे. म्हटलं आजी असा पदार्थ कोणता ग?
आजी म्हणे त्याचं नाव म्हणे निस्वगंधा. काय निस्वगंधा. सकाळी उठलो, पायात चप्पल गाठली, निघालो. आजी म्हणे बुवा कुठं चालले? म्हटलं घराकडे. म्हणे बुवा तुमच्यासाठी सकाळची उठले म्हणे बाबा. संडासले गेली तर हात पाय बी धुतले, तशी स्वयंपाक करायला बसले म्हणे बाबा. आणि तुम्ही चालले म्हणता? थांबा म्हणे. म्हटलं आजी बसतो. आजीनं लगेच 2 प्लेटी आणल्या. माझ्यासोबत हे नारायण महाराज होतेच, ॲक्टोपॅटवाले ते होते. या पदार्थाची स्वाद जरा ओळखचा वाटतो ग, चव जरा ओळखची वाटते म्हणे. मग महाराज म्हणे यालेच तर म्हणतात निस्वगंधा. म्हटलं आजी चव जरा ओळखची वाटते. म्हटलं आजी. आजी म्हणे डोळे उघडा. डोळे उघडून पाहिलं तर बाशा पोह्याचे कोटके. बाशा पोह्याचे कोटके. आजीनं नाव दिलं त्याच निस्वगंधा. त्याचा वास बी पुरा गंधा, त्याला म्हणता निस्वगंधा. लय लोकांची अपेक्षा आहे. एका मावशी तर पडत आली म्हणे बाबा तुम्हाला चांगलं कळते म्हणे. म्हटलं काय काय कळते? म्हटलं माय तुम्हाला भविष्य समजते का? म्हटलं समजत नाही पण मला चांगलं का कळते. आजचा दिवस म्हणे शनि. अरे म्हटलं आज चांगलं सांगता येते. म्हटलं मला जा. म्हटलं जन्मकुंडली आणा. आई पडत गेली. ती मावशी पडत गेली. घरात 4 पेट्या उतरवल्या आणि 5वी पेटी तिच्यात होती जन्मकुंडली. ते जन्मकुंडली घेतली माझ्या जोडाली. येतात आजीलेच वाटलं बस स्टँडवर बाबा बसेलाय निघून जाते की काय. आजी लगेच पडत आली. म्हणे बाबा सांगा. बाबा चांगलं सांगा म्हणे बाबा. म्हटलं मावशी तुझ्या घरच्या बुवाचं नाव तुकाराम आत्माराम भिडे, गोकुल सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी तारक मेहता का उलटा चष्मा. मावशी म्हणे माय काय बुवा आहे व देव आहे म्हणे. बाबा म्हणे परफेक्ट सांगलं म्हणे तुम्ही, परफेक्ट सांगलं. बाबा म्हणे तुम्ही देव आहे म्हणे. बाबा परफेक्ट माझ्या घरच्या बुवाचं नाव कसं काय माहीत पडलं तुम्हाला? म्हणे देव आहे तुम्ही. म्हणे बाबा आणखी चांगलं सांगा म्हणे माझ्या पोराचं नाव काय? म्हणे सांगलं एका पोराचं नाव गणपत, दुसऱ्या पोराचं नाव दौलत, तिसऱ्या पोराचं नाव सकाराम, 5व्या पोरगीचं नाव बंटी. म्हणे बाबा हे तर बरोबर आहे. म्हटलं आजी एवढंच नाही तर मी तुला पुढचंही सांगतो. म्हटलं काल तुला कंट्रोल मधून 15 किलो तांदूळ आणले, 7 किलो गहू आणले. आजी म्हणे माय देव आहे का हो म्हणे बुवा. म्हणे कंट्रोल पासून सांगते, जन्मकुंडली राहिली बाजूले. म्हणे बुवा तुम्हाला कंट्रोल म्हणलं हे समजते. म्हटलं आजी तसं नाही. म्हटलं माय तुला जन्मकुंडली सांगेल तिथून रेशन कार्ड आणलं. रेशन कार्ड लोक काय करतील सांगता येत नाही. साधू लोक लय लोकांची वेळी भावना आहे. लय काही लोक तर म्हणतात बाबा आमच्या घराला चला बाबा तुमचे पाय लावा, बाबा तुमचे पाय लावा. म्हटलं रे आमचे पाय लावून काय करता? आमचे पाय आमच्याच घरी ठिकाणावर थांबत नाही. आमचे पाय आमच्याच घरी ठिकाणावर थांबत नाही. आमचे पोरं आम्ही 4-4 महिन्यातून घरी जातो तर पोरं म्हणतात आम्हाला पोरं ऐकत नाही. आमचं पोरग एका दिवशी गेलो 4 महिन्यात हनुमान जयंती झाली घरी गेलो आणि माया पोरग वट्यावर आलं. मग मातेच्या मायले म्हणे आई बा म्हणे बुवा आला. आई म्हणे त्याची माय म्हणे कोणता बुवा? म्हणतो नारायणवाला. आता आमच्या पिशवीत का असते नारायण फेटा मारा चाटा तो फेटा. आमचं पोरग म्हणे मा बुवा आला. माय म्हणे कर कोणता? म्हणे तो नारायणवाला. अवघड आहे. घरी गेलो बाई कोपऱ्यात बसेल. बाईचे एवढाले डोळे होईल. मी म्हटलं का व मी घरी येतच होतो ना 4 महिन्यातून. एवढा डोळे कशाले सोजायले होतो ना? हा एवढे का सुजले तुझे डोळे? ते म्हणे मी कशाले रडू? म्हटलं एवढी का रडली? म्हणे मी कशाले रडू? म्हटलं एवढा डोळे कसे काय झाले बटाटे एवढाले? म्हणे माय म्हणे तुम्हाला काय समजेन तिच्यातलं? म्हणजे एवढे रडू काय डोळे कशाला सुजवणं पडतात? बाई म्हणे तुम्हाला काय समजेन व? म्हटलं एवढं कशाला प्रेम करावं लागतं? म्हणे प्रेम गेलं कोकडे मी रडलीच नाही. म्हटलं मग एवढे डोळे कसे काय सुजले व तुम्हाला समजणार नाही. मी काल ती ब्युटी पार्लर मध्ये गेली आणि तो आब्रो करून आली. अवघड आहे.
आता आमच्यावरून तुमचं सांगतो आम्ही, आमचं राहू देतो बाजूला. आमच्यावरून तुमचं सांगतो, आमचे जसे हाल तसे तुमचे हाल. कठीण आहे. एक आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याच्या बायकोनं पोतरा फेकून मारला. मी त्याला डबल गेलो भेटायला. म्हटलं का रे, धोतर घालेलं होतं, मस्त कोट घालेलं होता, मस्त सेंट लावेल होतं, त्या घरच्या बाईनं काहीच विचार केला नाही, पोतारा मारून फेकला. काय म्हणे तुझी बाई आहे. मी म्हटलं काय तुझी बाई आहे. म्हणे महाराज फोन करतो. मग घरी त्यानं फोन केला. घरी फोन केला तेवढ्यामध्ये का ग म्हणे तुला कळते का, महाराजच्या अंगावर पोतारा फेकून मारला. हा घरी गेला रागतमामध्ये. आणि तेवढ्यामध्ये त्याच्या घरची बाई फरशी पुसत होती. तो तिथंच थांबला. मग मला फोन केला. म्हणे महाराज मी घरी आलो. म्हटलं गेले नाही का. नाही म्हणे बाई फरशी पुसत आहे. म्हणे बरोबर आहे, तुम्ही फरशी पुसत असताना घरात पाय टाकला ना, म्हणून माझ्या घरच्या बाईनं पोतारा फेकून मारला. अवघड आहे. कुठं समस्या वेगळी आहे. महाराज म्हणतात ही जगाची रीत झाली. लोकांची भावना, लोकांची श्रद्धा संतावरती आहे. आणि जीवनाचा कल्याण होईल. महाराज म्हणतात भगवंताचं चिंतन सर्वांनी करा. आपला घड्याळचा काटा पटपट त्याच्या टाइमवरती जाऊन पोचतोय. रामचरित्र बघितल्यानंतर रामाला आदो राम तोपो वनादि गमन महत्वा मृग कांचनम. एक बाणी एक वचने. महाराज म्हणता बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. 7वा अवतार भगवान परमात्म्यानं रावणाचा वध, कुंभकर्णाचा वध करण्यासाठी 7वा अवतार आहे. रामायण हे ताकापुरतं रामायण आहे. भागवत कथेमध्ये ताकापुरतं रामायण करावं लागतं. पुढे गेल्यानंतर 8वा अवतार महाराज म्हणतात वसुदेव आणि देवकीचा विवाहाची कथा सांगितली. कंस आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये फार मोठा थाटामाटामध्ये आनंदित आहे. आपल्या बहिणीची वरात घेऊन चालला. आपल्या बहिणीची वरात घेऊन जातोय आणि आकाशवाणी झाली. आकाशातल्या वाणीनं सांगितले कंसा, अरे तू कसा तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आनंदित आहे. आनंद करू नको. तुझ्या बहिणीच्या पोटी जो 8वा मुलगा जन्माला येईल तो तुझा वध करील. ही ज्या वेळेला कंसानं ऐकलं, काही विचार केला नाही. घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरीला वासुदेवाना हा धरला. अरे स्त्रीची हत्या करणं पाप आहे. बहिणीला मारू नको. बहीण भावाचा प्रेम वेगळा आहे. बहिणीची हत्या करू नको. तुला विश्वास वाटत नसेल तर 8व्या मुलापासून तुला धोका आहे. तो 8वा मुलगा मी तुझ्यापर्यंत आणून देईल. बंदी खानामध्ये ठेवलं. साई मारी तर दुराचारी. 6 मुलांना मारून टाकलं राजा कंसाने. देवकीच्या 6 मुलांना मारून टाकलंय. महाराज म्हणतात ज्या वेळेला पृथ्वीवरती भार होतं त्या वेळेला ही पृथ्वी माता रडते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. नेत्री वाय तो या सांगत असे. बुडविला धर्म झाला फार. सोसवेना भार मजा आता. मला भार सहन होत नाही. त्यावेळेला पृथ्वीनं सात्वन केली. देवानं पृथ्वीचे सात्वन केले. जा मी अवतार घेईल. देवकीच्या पोटी 8वा मुलगा म्हणून अवताराला येईल. 6 मुलं मारले दादा. 7वी योग माया गोकुळामध्ये जन्माला आली. आणि 8वा अष्टमीच्या रात्री बुधवार दिवस दशरथे मारिला. तोची होता मास. तोच महिना होता. दशरथाने श्रावण बाळाला बाण मारला होता. तोच दिवस होता. तोच महिना होता. आणि त्या दिवशी मध्यरात्री विश्वाचा मालक अवताराला येणार आहे. तोपर्यंत सर्वांनी हाताने टाळी, मुखाने परमात्म्याचं चिंतन, देवाचं स्वागत करा. देवाचं आगमन या ठिकाणी होणार आहे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. सर्वांना आशीर्वाद. सर्वांना
सुस्वागतम 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 कृष्णा चला चला लवकर सुस्वागतम स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण तयारीत राहा. स्वागतम कृष्ण भगवान परमात्मा अष्टमीच्या रात्री ठीक 12 वाजता देवकी मातेच्या पोटी प्रगट झाला. देवकी मातेच्या पोटी प्रगट झाला भगवान परमात्मा कुठं बंदी खाण्यामध्ये जा आणि 8 वर्षाची मुलगी ज्या वेळेला भगवान परमात्माच्या प्रगट झाली त्यावेळेला आईनं म्हणावा रे कोण म्हणेल तू माझा बाळ आहे. सर्वांनी जागेवरती उभे राहा. सर्वांनी जागेवरती सर्वांनी जागेवरती उभे राहा. भगवान परमात्मा प्रगट झाले. अयोनी संभवन होई काही श्रमे नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती आहे. आई म्हटली का रे बाळा तुला कोण म्हणेल की आई देवकी मातेचा मुलगा लहान झाला. बापाला भगवान परमात्म्याने सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ते ठेवी मजा आणि येते. तिकडची माया इकडे आणली.
आणि इकडचा देव तिकडे नेला. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण त्या अवताराचं आणि त्या प्रागट्याचं वर्णन काय करावं. महाराज म्हणतात किती आनंद आहे गोकुळामध्ये. नंद पाटलाच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, प्रगट झाला. सर्वांना आनंद झाला. मला असं वाटते आपल्याला सुद्धा आनंद झाला असेल. झाला ना? झाला ना आनंद? सर्वांनी गोल रिंगण करा. महिला मंडळींनी गोल रिंगण करा. ज्याला पावल्या टाकता येत असेल, पावल्या करता येत असेल त्यांनी पावल्या टाका. पुरुष मंडळींनी सुद्धा गोल रिंगण करा. गोल रिंगण करा पुरुष मंडळींनी. पावल्या टाका सर्वांनी. मोकळ्या मोकळ्या. अजून पाळण्यामध्ये फुलं टाकू नका आतापर्यंत. नंतर फुलं टाकजा. पुत्र झाला यशोदेला. गौडन म्हणते गौडनीला पुत्र झाला यशोदेला.